आणि शेवटी माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढण्यात आलं आणि त्यांना क्रीडा व युवक कल्याण खातं देण्यात आलं। पण काय कोकाटेंच्या खात्यात बदल करावा अशी मागणी होती की त्यांना क्रीडा व युवकांचं खातं द्यावं ही मागणी होती? मंत्री असून विधानसभेत 18 ते 22 मिनिटं ऑनलाईन रमी खेळण्याचा मुद्दा होता। आता सरकारने क्रीडा खातं देऊन एक प्रकारे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिले आहे असंच दिसतंय। या व्हिडिओमध्ये आपण माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी का होत होती, खाते बदलानंतर त्यांची प्रतिक्रिया काय, नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया काय आणि विरोधकांचे यावरील मत काय याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। माणिकराव कोकाटे जे नाशिकच्या सिन्नर मतदारसंघाचे 5 वेळा आमदार राहिले आहेत, हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि कृतींमुळे चर्चेत राहिले आहेत। यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी प्रामुख्याने 2 कारणांमुळे झाली। पहिलं कारण म्हणजे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ते सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसले। हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर आणला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही त्यांनी आपली चूक कबूल केली नाही। त्या उलट मला रमी खेळताच येत नाही, मी तर जाहिरात स्किप करत होतो असे बेजबाबदार वक्तव्य केले। यामुळे विरोधकांनी कोकाटेंवर जोरदार टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। दुसरं कारण म्हणजे कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेलं एक वादग्रस्त विधान। त्यांनी सरकार भिकारी आहे असं विधान केलं, ज्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला। शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे। महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढत असताना आणि कृषी खातं हे अत्यंत संवेदनशील असताना कोकाटेंच्या या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आणि सभागृहातील वर्तनामुळे त्यांच्या मंत्रिपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। आता खाते बदलानंतर त्यांना विरोधकांकडून सल्ला देखील मिळतोय, आता तरी अशा चुका करू नका। माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेऊन त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। हा खाते बदल राजीनाम्याच्या मागणीला टाळण्याचा एक मार्ग म्हणून पाहिला जात आहे। मात्र प्रश्न असा आहे की या खाते बदलामुळे कोकाटेंच्या वागण्यात काही बदल दिसेल का? कोकाटे यांचा इतिहास पाहता त्यांनी यापूर्वीही अनेकदा अशी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी माफी मागून किंवा स्पष्टीकरण देऊन हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। उदाहरणार्थ हा रमीचाच व्हिडिओ बघा। या प्रकरणात त्यांनी दावा केला की ते रमी खेळत नव्हते, तर मोबाईलवर आलेली जाहिरात स्किप करत होते। क्रीडा खातं हे कृषी खात्याच्या तुलनेने कमी संवेदनशील मानलं जातं। तसं असलं तरी देखील यामुळे कोकाटेंच्या बेजबाबदार वर्तनात बदल होईल याची शाश्वती नाही, कारण त्यांचा स्वभाव आणि मागील वर्तन पाहता त्यांच्याकडून पुन्हा अशी चूक होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। अजित पवार यांनी यापूर्वी त्यांना 3ऱ्यांदा अशी वेळ आणू नका असा इशारा दिला आहे। त्यामुळे आता क्रीडा खात्यात त्यांच्यावर अधिक जबाबदारी असेल व विरोधकांसहित सरकारचंही त्यांच्या वागणुकीवर करडी नजर असेल। कोकाटेंच्या राजीनाम्याने एक गोष्ट स्पष्ट झाली की ते विधानसभेत रम्मीच खेळत होते, हे सरकारने मान्य केलं आहे। मग जर ते दोषी सापडले आहेत तर मग केवळ खातेबद्दल ही कोणती शिक्षा? त्यांना जेलमध्ये टाका किंवा अगदी फाशीच द्या असं कोणीच म्हणत नाही, परंतु केवळ खात्यात बदल करून त्यांना त्यांच्या चुकीची अशी कोणती शिकवण मिळणार आहे? परंतु या सगळ्या घटनाक्रमामध्ये सरकारचं प्रकरण हाताळण्याचं कौशल्य पुन्हा एकदा दिसून आलं। तुम्ही काहीही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। तुम्ही विधानसभेत पत्ते खेळा की कॅन्टीनमध्ये जाऊन कोणाशी मारहाण करा की बाहेरून गुंड बोलावून विरोधी आमदाराच्या कार्यकर्त्यांची हाणामारी करा, सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। असाच काहीचा संदेश सरकारने त्यांच्या मंत्र्यांना आमदारांना दिल्याचे दिसते। कृषी खातं आता आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे। भरणे यांनी याबाबत थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी या नव्या जबाबदारीला स्वीकारलं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर
अतिसंवेदनशीलपणे काम करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे। महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आणि कृषी क्षेत्रातील आव्हानं पाहता भरणे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे। त्यांनी यापूर्वी इतर खात्यांमध्ये काम केलं असलं तरी कृषी खात्याची संवेदनशीलता आणि अपेक्षा यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारी धोरणं अपेक्षित आहेत। भरणे यांनी कोकाटेंच्या मागील वादांवर कोणतीही थेट टीका केलेली नाही, परंतु त्यांनी आपल्या कामातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे असं सध्या तरी दिसतंय। विरोधकांनी कोकाटेंच्या खातेबदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंवर टीका करताना म्हटलंय की त्यांना जंगली रमीचा ब्रँड अँबॅसेडर करा। त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि खातेबदल हा केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी ठाम म्हटलेलं आहे। शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही यावर आक्षेप घेतला आहे। त्यांचं म्हणणं आहे की कोकाटेंच्या गंभीर चुका आणि बेजबाबदार वर्तनामुळे त्यांचा राजीनामा घेणं आवश्यक होतं। केवळ खाते बदल करून महायुती सरकारने त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। विरोधकांचा असा दावा आहे की कोकाटेंच्या कृतीमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे आणि त्यांच्यावर कारवाई टाळून महायुतीने शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर केला आहे। विशेषतः शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर असताना कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्याकडून अशी वर्तणूक अस्वीकार्य आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली आहे की पुन्हा अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। त्यांनी मंत्र्यांसहित सर्वच आमदारांना समज दिली आहे। हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही, याच्यावर कारवाई होईल। अजित पवारांनीही त्यांच्या आमदारांना व मंत्र्यांना सज्जड दम दिला आहे। त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे किंवा गैरवर्तणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते व सरकारला अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे हे वर्तन पुन्हा सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाने राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा तात्पुरता शांत झाला असला तरी हा बदल महायुती सरकारवरील टीकेचं कारण ठरला आहे। कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तनामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे आणि आता क्रीडा खात्यात त्यांच्याकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा करण्यात येत आहे। दत्तात्रय भरणे यांच्याकडून आता कृषी खात्याची मोठी जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा देखील आहे। विरोधकांनी या खातेबदलावर तीव्र आक्षेप घेतले असून यापुढेही हा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय राहील असेच दिसते।